दरम्यान आता यानंतरची बातमी आहे नवी मुंबईतून। विमानतळाला आता दिबा पाटलांचं नाव द्या, भिवंडी ते नवी मुंबईपर्यंत कार रॅलीचं आता आयोजन या मागणीसाठी करण्यात येते। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं। दिबा पाटील यांचं नाव जोपर्यंत विमानतळाला देत नाही तोपर्यंत हे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा शरद पवार गटाचे खासदार सुरेश मामा बाळूमामा म्हात्रे यांनी दिलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय भिवंडी ते नवी मुंबई ही कार यात्रा आता सध्या सुरू झालेली आहे। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या ही मागणी करण्यात येते। लोकनेते दिबा पाटील साहेबांचा अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। जय अग्री कोळी, लोकनेते दिबा पाटील साहेब। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्यासोबत जोडला गेलाय। कुणाल, सध्या तू कुठे आहेस आणि सध्या आता या कार रॅली ही कुठपर्यंत पोहोचली आहे आणि सध्या काय वातावरण आहे तिथलं? सिद्धेश, दिबा पाटील यांची आज जन्मशताब्दी आहे आणि या जन्मशताब्दी निमित्त आगरी कोळी समाजाच्या वतीने जे नवी मुंबईला नवीन विमानतळ बनवण्यात आलेलं आहे, या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव असावं यासाठी निदर्शनं जी आहेत ती सध्या कळवा नाक्यावर सुरू आहेत। मी सध्या कळवा नाक्यावर आहे आणि हे सगळे आगरी कोळी समाजाचे जे बांधव आहेत ते या ठिकाणी निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वेळातच या ठिकाणी खासदार सुरेश बाळूमामा म्हात्रे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील आणि या संपूर्ण कार रॅलीला जी आहे ती सुरुवात होईल। खरं तर या ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत। सर, अनेक वर्षांपासून ही मागणी आहे, साखळी आंदोलन झालं मात्र तरी सुद्धा नाव दिलं जात नाहीये, या पुढची भूमिका काय असणार आगरी कोळी समाजाची? आणि आगरी समाजाचं आणि कोळी समाजाची व येथे रहिवाशांचे असं म्हणणे की दिबा पाटीलचं नाव लागलं पाहिजे। त्याचा जी भूमिका आमची पुढची असेल आमच्या मीटिंगमध्ये ठरेल आणि त्याच्यानंतर आम्ही भूमिका पुढे काय करायचं ते। आपण या ठिकाणी पाहतोय ही जी याच्यावरून रॅली येते, भिवंडीवरून जी रॅली येते ती आता या ठिकाणी काहीच वेळात पोहोचेल। मात्र या ठिकाणी महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत। ताई, आगरी कोळ्यांची ही मागणी अनेक वर्षांपासूनची आहे, अनेक आंदोलनं झाली मात्र तरी सुद्धा यश येत नाहीये। आज कार रॅली आहे, जन्मशताब्दी आहे दिबा पाटलांची, भूमिपुत्र म्हणतात दिबा पाटलांना, मात्र त्यांचं नाव दिलं जात नाहीये। आम्ही ह्याच्यासाठीच आज जमा आहोत की आमच्या ज्यांनी आम्हाला घडवलं त्यांच्यासाठी हे नाव होणं गरजेचं आहे आणि शासनाने आमची ही दखल लवकरात लवकर घ्यावी आणि आमची ही मागणी पूर्ण करावी। जर मागणी पूर्ण नाही झाली तर आगरी कोळी समाजाची पुढची भूमिका काय असणार? आमची पुढची भूमिका हीच असणार आहे की आम्ही पुन्हा आंदोलन छेडू आणि जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव विमानतळाला दिलं जात नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच सुरू राहणार। सिद्धेश, एकंदरीत पाहायचं झालं तर या नवी मुंबई विमानतळाला नेमकं कुणाचं नाव द्यावं यासाठीच जो संघर्ष आहे मागील 2 ते 3 वर्षांपासून असलेला पाहायला मिळतोय। शिवसेनेच्या वतीने या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली जाते। तर या ठिकाणचा जो स्थानिक भूमिपुत्र आहे म्हणजे स्थानिक आगरी कोळी समाज आहे, या आगरी कोळी समाजाच्या वतीने वारंवार दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली जाते। जी नवी मुंबई विमानतळाची जागा आहे ही नवी मुंबई विमानतळाची जागा ही दिबा पाटील यांनी उपलब्ध करून दिली। त्याचप्रमाणे या आजूबाजूचे जे काही भूमिपुत्र आहेत या भूमिपुत्रांच्या प्रश्नांसाठी वारंवार विधानसभेत आवाज मांडला गेला असे दिबा पाटील आहेत। अशा प्रकारची जी भूमिका आहे ही आगरी कोळी समाजाची आहे। त्यामुळे सरकार या निदर्शनांकडे, या आगरी कोळ्यांच्या प्रश्नांकडे किंवा दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याकडे कशा प्रकारे पाहत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी सुरेश म्हात्रे जे आहेत, जे खासदार भिवंडीचे आहेत, ते निघालेले आहेत आणि आता त्यांच्या माध्यमातून हे जे कळव्यातले देखील आगरी कोळी खरं त्यामुळे आता नवी मुंबई विमानतळाला आता दिबा पाटलांचं नाव देण्यात यावं अशी मागणी आता सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आता करण्यात येते। त्यामुळे आता ही मागणी कितपत जोर लावून धरता येते आणि नेमकं या नवी मुंबई विमानतळाला हे नाव मिळतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कुणाल, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।